आम्ही आधीच सांगितलेलं आहे की पक्ष ठरेल तीच पूर्व दिशा असेल आणि पक्षाला दिलेलं आहे आम्ही आधीच की 131 जागा लढायची आपली तयारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठाणे महापालिकेच्या दुय्यम क्रमांकाचा पक्ष आहे. म्हणजे जेव्हा घड्याळ या चिन्हावर आपण 2017च्या निवडणुकीत 2 नंबर संख्याची लोकं जी होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकं होती आणि आज तुतारीमध्ये आपण बघितलं तर मन मोकळ्याने ओपनली आपण बघितलं तर फक्त 6 लोकच 36 पैकी 6 लोकच तिथे आहे. तर बाकीचे जे मुंबऱ्यातले जे मॅक्झिमम नगरसेवक घड्याळ याच्यात आहे काही तटस्थ आहेत जे आमच्या संपर्कात आहे वेळ प्रसंगी ते बरोबर येतीलच कुठे यायचं आहे. तर आमची तयारी पूर्ण आहे. अशी पण आम्ही ठाणे शहरात आम्ही जे एक काळ होता का ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद होती पण दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे नेतृत्व ज्याच्या हातात होतं त्यांनी फक्त एका विशिष्ट भागात लक्ष घालून बाकीच्या पूर्ण ठाण्याला 0 करून टाकला होता. म्हणजे ठाण्यातून 2017ला नजीब मुल्ला म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली 4 सीट मी आणले होते ठाणे शहरातून मूळ जुन्या शहरातून आणि 4 सीट जगदाले साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य नगर या परिसरातून आले होते. ते पण शिंदे साहेबांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. आमचे 3 लोक आमच्याबरोबर आहे. चौथ्याला कधी पण घेऊ आम्ही. पण त्या बाबतीत असं आहे की आम्ही एकटे पण लढायला तयार आहोत आणि सर्वेक्षण आणि ही जी एजन्सी असते कोणासाठी काम करते त्याला सेंट्रिक ठेवून म्हणजे केंद्रबिंदू ठेवून ते सर्व सर्वेक्षण असतं. प्रत्येक सर्वेक्षण रिपोर्ट आपण बघितलं पक्षाचं वेगळं असतं. जनता जनार्दन आहेत महापालिकेतले वेगळ्या लढल्यावर आमची रणनीती तयार आहे. उलटं सोपं पडेल. वेगळं नाही लढलं एकत्र पण लढलं तर पक्षाची भूमिका देईल तर आम्ही मान्य आहे आम्हाला. पण छोटा भाऊ मोठा भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नसतं. कारण आपण बघितलं असेल तर शिवसेना 55 होते नंतर 66वर गेले 66 आहे आज ते 2017मध्ये. एक काळ होता भाजपचे किती नगरसेवक होते किती वर आले परत वाढले कमी झाले परत वाढले. तर त्यांच्या पण वेगवेगळ्या पद्धतीने 2ची संख्या झाली होती नगरसेवकांची भाजप तेव्हा कमी झाले होते 12ला मग 17ला परत 4ची संख्या आल्यावर परत वाढले 3मध्ये कमी झाले होते. तर संख्या नगरसेवकांची आता 4ची महापालिकेत ठरलेली आहे. त्या बाबतीत शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर 4च्या प्रमाणे नवीन संख्या काय नगरसेवकांची वाढत नाही आहे. 131 प्रमाणेच लढायचं आहे. तर छोटा भाऊ मोठा भाऊ एकत्र लढायचं असेल तर ठाणे शहरात एकूण नगरसेवकांची म्हणजे 2.5 विधानसभेमध्ये एकूण नगरसेवकांची जी संख्या आहे त्या संख्यामध्ये एक विक्रांत चव्हाण काँग्रेसचं सोडलं तर सर्व नगरसेवक महायुतीचे तर का निवडणुकीच होणार नाही ते. तर ही तर्कवितर्क चर्चा निवडणुकीत खूप काय वेगळा खेळ होतो. मात्र काही भाजप असतील इतर पक्ष देखील असतील त्यांनी देखील उडी मारलेली. भाजपचं काही वेळा स्टेटमेंट येतं की आमचाच महापौर बसणार अशा प्रकारची तयारी एकला चळवळ जसं तुम्ही सांगितलं की भविष्यात एकला चळवळीचा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पाहिलं. असं आहे राजकारणात ही रणनीती असते. स्थानिक स्वराज्य संस्था हे पक्षाचा बेस असतो. मूळ ताकद पक्षाची जी कळते वॉर्ड निहाय प्रभाग निहाय यादी निहाय हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते. कारण कटोकटची लढाई असते. 50 मतांनी 100 मतांनी 150 मतांनी 250 मतांनी नगरसेवक मोठं वाटतं. देवाच्या कृपेने आम्ही 3-3, 5-5 हजारच्या मार्जिननी निवडून येतो. पण 250, 300, 600 अशी मार्जिन्स बरीचशी असते. मग 2 याद्यांमध्ये काही मतं फिरली का नगरसेवक तिथं पॅनल पूर्ण चेंज होतो. 4 नगरसेवक बदलतात. तर मूळ पक्षाची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कळते की ग्राउंड रियालिटीवर किती पेरलेलं आहे. तर त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतं की आम्ही मनोबल कार्यकर्त्याचं वाढवावं. तर मनोबल वाढवण्यासाठी सत्तेत आम्ही सहभागी होणार आहोत. सत्तेत सिंहाचा वाटा आमचा असेल किंवा सत्ता आमची असेल हे जोपर्यंत तशी घोषणा होणार नाही तर कार्यकर्ता टिकणार कशी. म्हणून आम्ही काय सांगितलं आहे की आमचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. जेव्हा राष्ट्रवादी घड्याळचे कार्यकर्ते घड्याळसोबत आहेत. आम्ही आत्ता नुकतीच विधानसभा निवडणूक कळवा मुंब्राला लढली. अशी पण 17च्या ताकदमध्ये आमची कळवा मुंब्राला ताकद होती. आज खासदारकीला 54,000 मतं भेटलेली आहेत
आज आम्ही कळव्याला घड्याळ चिन्हावर युतीच्या मदतीने, शिवसेनेच्या मदतीने, भाजपच्या मदतीने आम्ही आज कळवा त्या क्षेत्रात 40,000पेक्षा जास्त मतं घेतली आहेत. एक अल्पसंख्या नावाचा असल्यावर पहिल्यांदा कोणीतरी तिथल्या कळव्याच्या लोकांनी मुल्ला आडनावावर किंवा नजीब नावावर मतदान केलं. ते एवढी चांगली मतं भेटली आहेत. तर युतीचे कार्यकर्ते तिथे एकत्रच आहेत. तर मूळ तिथे आम्ही लढलो आहे, तर बेस तिथे आहेच प्रत्येकाचा. तर त्या पद्धतीने मला वाटत नाही की कोणाची सत्ता येईल. पण एवढा मी सांगू शकतो की महायुतीची सरकार ठाणे महापालिकेत पुढच्या निवडणुकीत येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सत्तेत सहभागी असेल. वाटतं तुम्ही बोलता सत्तेत सहभागी का वाटतंय की एकंदरीत विसंगती जर वाढल्या तर विरोधी बाकावरती बसणं पसंत होईल. येणाऱ्या काळात उपमहापौर पदाची देखील राष्ट्रवादी तयारी असेल असं देखील चित्र आता पदांचं समीकरण असं नसतं ना, कारण या ठाणे शहराने मागील 20 वर्षाच्या बदलत्या राजकारणात आपण बघितलं तर जो 3 नगरसेवक निवडून आला आहे तो पण स्थायी समितीत बसला आहे सभापती म्हणून. जो एक पॅनल फक्त निवडून आणला आहे अपक्ष, पण सहभागी झाल्यावर 2 वर्ष तो पण स्थायी समितीत बसला आहे, उपमहापौर बसला आहे. ही वाटाघाटी जी असते, बार्गेन पॉवर असतं, हे निवडणुकीनंतरचं असतं. आत्ता सर्व पत्ते उघडायचे नसतं. ते बार्गेनमध्ये तुम्ही किती सक्षम आहेत. आता मागच्या लोकशाही आघाडीची जेव्हा उद्धव साहेबांची सरकार होती, शिवसेना आम्ही काँग्रेस एकत्र होतो आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. परिवहनमध्ये आमच्या 2.5 सदस्य निवडून जात होते, आम्ही 4 घेतले. आमचे 4 नगरसेवक असलेली प्रभाग समिती, उत्तरसल प्रभाग समिती, 8 नगरसेवक शिवसेनेचे, 4 भाजपचे, 4 राष्ट्रवादीचे, म्हणजे 12 लोक तर आमच्या विरोधात होते. तरी पण बिनविरुद्ध प्रभाग समिती घेतली 2 वर्षासाठी, 1-1.5 वर्षासाठी. तर महिला म्हणून आम्ही ते विकासची ही घेतली, कमिटी घेतली. तर असं नसतं, तो तुमचं बार्गेन पॉवर असतं, तुम्ही कसं करतात. तर तेव्हाचा विषय तेव्हा बार्गेनमध्ये आपण घेऊ. मात्र मुंबऱ्यामध्ये पाहायला गेलं तर म्हणजे जे मुस्लिम समाजाचं आहे, त्यामुळे तिकडे शिवसेना जर प्लस व्हायचं असेल तर राष्ट्रवादीचा सहारा घ्यावा लागेल, नजीब मुलाचा देखील सहारा घ्यावा लागेल. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी देखील नगरसेवक दिवा असेल, मुंब्रा असेल आणि कळवा या भागातला राष्ट्रवादीचा देखील सहारा घ्यावा लागेल. बघा, ज्या शहरी भागात म्हणजे कळवा आणि मुंब्रा विधानसभा सोडून ज्या भागात दिव्यामध्ये पण आमच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत, अजून सक्षमपणे आम्ही मोकळ्यापणाने पूर्ण उतरलेलो नाही आहे मैदानात. आम्ही ते नक्की आम्ही येत्या काळात उतरणार आहोत. तिथे पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. ठाणे शहरात आमच्याकडे चांगली फळी आहे. वागळेमधली असेल, खोपटमधली, चरईमधली असेल, पाचपकाडीमधली असेल, नौपाड्यातली असेल. शेवटी यश, जय पराजय हे निवडणुकीत होतं, पण उमेदवार आपले दिले पाहिजे. म्हणून आमची व्यक्तिगत मानसिकता आपण बघितली तर माझी आणि आनंद परांजपे साहेबांची व्यक्तिगत मानसिकता हीच आहे का आपण युतीमध्ये ना सामील होता आपण एकटे चलो म्हणून जायला पाहिजे.